मध्यरात्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांची बैठक। शहांनी घेतला विधानसभेच्या तयारीचा आढावा। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। वर्धा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस। पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नदी नाल्यांना पूर। 350 गावांचा अतिवृष्टीमुळे संपर्क तुटला। गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भंडारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। तुमसर शहरातील 34 वर्ष जुन्या बावडी मंदिरामध्ये शिरलं पाणी। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम। भात लावणीच्या कामाला वेग। मुसळधार पावसामुळे दाम्पत्य पुराच्या पाण्यामध्ये अडकलं। बचाव पथकाकडून दाम्पत्याला वाचवण्याचा यश। रील्ससाठी थेट जेसीबीच्या बकेटमधून पर्यटकांचा प्रवास। हुल्लडबाज पर्यटकांवर पोलीस कारवाई करणार का याकडे लक्ष। रावेर तालुक्यात 80% केळीची लागवड पूर्ण। पारंपरिक लागवड करण्यावर शेतकऱ्यांचा भर। चिमुकल्यांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली गुरुपौर्णिमा। नाटकातून केली पर्यावरणासंबंधी जनजागृती। अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हजारो भाविक दाखल। स्वामींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी।